श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 23 मे वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पौर्णिमा. वैशाख महिन्यातील ही बुद्ध पौर्णिमा आहे. या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर वैशाख पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. पौर्णिमा तिथी ही आपल्या पितरांना आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेव यांना समर्पित आहे. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. परंतु बघा, ही पौर्णिमा गुरुवारी आलेली आहेत आणि ही बुद्ध पौर्णिमा आहे. या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि गौतम बुद्ध हे भगवान विष्णूंचा 9वा अवतार मानला जातो. यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा देखील करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हा 2 लवंगांचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही. घरातील भांडणे, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हा देखील नष्ट होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये 6 ते 7:30चा जो टायमिंग आहे या टायमिंगमध्ये हा उपाय करायचा आहे. कारण ही वेळ घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि पौर्णिमा तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. त्याचबरोबर घरामध्ये हा उपाय केल्याने आपल्या घरातील पैशांसंबंधित आर्थिक अडचणी देखील दूर होतील. घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहील. त्याचबरोबर आपल्या घराची देखील प्रगती होईल. आपल्या घरातील सर्व दोष हे देखील दूर होतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 अखंड लवंग घ्यायचे आहेत. ज्याला फुलं असतात अशा 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर यासोबतच तुम्हाला 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. हा कापूर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम. भीमसेनी कापूर हा घरात जाळल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. कापूर हा घरात जाळल्याने घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, अलक्ष्मी जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येत असते. यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी कापूर जाळावा. नेहमी शक्य नसेल तर जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवर तरी आपल्या घरामध्ये कापूर हा आवर्जून जाळावा. म्हणून आपल्याला 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा या घ्यायच्या आहेत. या 2 वस्तू तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत किंवा मातीच्या पंतीमध्ये घ्यायच्या आहेत किंवा बघा, जे आपल्याकडे कापूर जाळायचं भांडं असतं त्यामध्ये देखील तुम्ही या 2 वस्तू घेऊ शकतात. या 2 वस्तू तुम्हाला घेण्याच्या अगोदर त्या भांड्यामध्ये थोडेसे मुठभर तांदूळ टाकायचे, त्यावरती 2 लवंगा आणि 2 कापूर ठेवून हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला अगदी थोडंसं तूप घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या कापूर आणि लवंगाने आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीची आरती करायची आहे. जी तुम्हाला लक्ष्मीची आरती येते ती आरती तुम्हाला करायची आहेत आणि ह्या ज्या कापूर आणि लवंग आहेत तर याने तुम्हाला ही आरती ओवाळायची आहे. बघा, यामध्ये असणाऱ्या लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतात आणि या लवंगा आपल्या घरात जाळल्याने आपल्या घरातील दरिद्री ही नष्ट होते. त्याचबरोबर त्यावरती आपण जे तूप टाकतो त्या तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी या दूर होतात.
कापूर हा घरात जाळल्याने घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, बाधा, पितृदोष, वास्तुदोष यासारखे दोष जे असतात तर ते घरातून निघून जातात. यामुळे आपल्या घरातील आजारपण कमी होतं. आपल्या घरातल्या कुटुंबाची प्रगती होत असते. घरात लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते. जर घरामध्ये सतत वाद विवाद, कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील तर त्या देखील कमी होतात. यामुळे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही उद्या व्रत करा. आता या वस्तू जाळल्यानंतरनं जे तांदूळ राहणार आहेत तर ते थोडेसे काळे पडतील. तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायचे आहेत. तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाच्या खोडाला तुम्ही टाकून देऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.